Hello everyone. From this lecture, we are going to start the physical geography. From the physical geography point of view, we are going to start the first topic, that is the origin of the earth. In Marathi, पृथ्वीची उत्पत्ती. आता बघा, हा जो आता भूगोल आपण अभ्यासणार आहोत, हा एमपीएससी आणि यूपीएससी दोन्हीच्या दोन्ही परीक्षेच्या संयमाने आपल्याला किंवा संयोगाने कामाचा पडणार आहे. तर सगळ्यात पहिले बघा, पृथ्वीची उत्पत्ती मीन्स ओरिजिन ऑफ द अर्थ. ओरिजिन ऑफ द अर्थ म्हणत असताना अर्थ कशी काय तयार झाली, आज जी काही आपण पृथ्वी बघतोय ती कशा प्रकारे दिसते आपल्याला, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता याच्यासाठी काही थेरीज किंवा काही आर्ग्युमेंट्स पुटअप करण्यात आल्या. त्यातली पहिली जी आर्ग्युमेंट किंवा थेरी होती, दॅट वॉज द नेब्युलर हायपोथेसिस. मीन्स इट वॉज वन ऑफ द earlier and popular theory was by the German philosopher Immanuel Kant. Mathematician Laplace revised it in 1796 and that theory is known as the nebular hypothesis. आता पाहूया की नेब्युलर हायपोथेसिस काय असतो. तर नेब्युलर हायपोथेसिस considered that the planets were formed out of a cloud of material associated with the youthful sun and दॅट वॉज स्लोली रोटेटिंग. म्हणजेच जेव्हा सन तयार झाला किंवा सनचं ओरिजिन झालेलं आहे, तेव्हा त्याच्यासोबत एक दुसरं कुठलं तरी युथफुल मटेरियल असणार आणि हेच युथफुल मटेरियल या सन सोबत सुद्धा रिव्हॉल्व्ह होत असणार आणि याच मटेरियल पासून काय तयार झालेले असणार, आजचे प्लॅनेट्स तयार झाले असणार, असं या पहिल्या थेअरीनुसार सांगण्यात आलेलं आहे. नंतर later in 1900 Chamberlain and Moulton proposed that a wandering star approached the sun and as a result Shigar-shaped extension of material was separated from the surface of the sun. As the passing star moved away, the material separated from the solar surface continued to revolve around it and slowly it condensed into the planets, and that was the second theory which was known as the Shigar shaped extension. म्हणजेच बघा, एक असं मटेरियल असणार सनचं, याच्याकडे एक दुसरा एक स्टार यायला लागला आणि तो याला अप्रोच करून निघून गेला. अप्रोच करून निघाल्यामुळे इथलं हे मटेरियल सेपरेट झालेलं असणार आणि नंतर हेच मटेरियल कंडेन्स झालं आणि नंतर ते सनच्या सभोवती रिव्हॉल्व्ह व्हायला लागलं आणि त्याच्यापासून प्लॅनेट्स तयार झालेले असणार. द थर्ड आर्ग्युमेंट और द थर्ड theory was binary hypothesis. After a later date, the argument considered of companion to the sun was coexisting, and that companion means अशा प्रकारे एक सन असणार आणि या सन सोबतच दुसरा एक कुठला तरी मास असणार की जे सनच्या अराउंड काय करतंय, रिव्हॉल्व करतंय. त्याला म्हटलं गेलं बायनरी हायपोथेसिस. नंतर कालांतराने काय झालेलं आहे की in 1950 Otto Schmidt in Russia and Carl Wizasker in Germany revised the nebular hypothesis, though differing in details. म्हणजेच त्यांनी हा जो नेब्युलर हायपोथेसिस होता त्याला रिवाइज केलं, पण त्यांचे डिटेल्स जे त्यांनी सांगितले ते वेगळ्या प्रकारचे होते. तर अशा प्रकारे सुरुवातीला अर्थच्या इव्होल्युशन विषयी किंवा अर्थच्या ओरिजिन विषयी ह्या ज्या थेरीज आहेत त्या पुटअप करण्यात आल्या. पण झालं काय की शेवटी अर्थ इज अ पार्ट ऑफ युनिवर्स, मीन्स अर्थ इज वन ऑफ द 8 प्लॅनेट्स इन द युनिवर्स. मग जर आपण युनिवर्सच इव्होल्युशन किंवा युनिवर्सच जर ओरिजिन स्टडी केलं तर आपल्याला आपोआपच कळणार की अर्थ कशा प्रकारे तयार झालेली असणार. मग सर्वच्या सर्व सायंटिस्ट मेंटेड देअर स्टडीज टुवर्ड्स द ओरिजिन ऑफ द युनिवर्स. मग युनिवर्सचं ओरिजिन पाहत असताना याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा जो हायपोथेसिस सांगितला गेला, दॅट इज द बिग बँग हायपोथेसिस और बिग बँग थेअरी. आता बिग बँग थेअरी काय होती ती आपण समजावून घेऊया. द बिग बँग थेअरी ही आजपासून मीन्स फ्रॉम टुडे 13.7 मिलियन्स इयर अगो झालेली एक इव्हेंट आहे. आता बिग बँग थेअरी मध्ये काय असणार, एक स्मॉल किंवा टायनी बॉल असणार विथ अनइमॅजिनेबली स्मॉल व्हॉल्यूम अँड इनडेफिनाइट टेम्परेचर अँड इनडेफिनाइट डेन्सिटी. मग अशा प्रकारे हा एक टायनी बॉल असणार. याचा जर व्हॉल्यूम घेतला तर अतिशय सूक्ष्म, त्यानंतर याचं तापमान खूप जास्त मीन्स टेम्परेचर इन्फायनाइट टेम्परेचर, त्याचबरोबर इन्फायनाइट डेन्सिटी. आणि अचानक that tiny ball become unstable and it exploded violently. आणि एक्सप्लोशन झाल्यामुळे काय झालं की रॅपिड एक्सपान्शन झालं आणि रॅपिड एक्सपान्शन झाल्यामुळे याचे जे काही सगळे काही पार्टिकल्स होते ते अशा प्रकारे स्प्रेड झालेले असतात अँड दॅट इव्हेंट इज कॉल्ड एज द बिग बँग थेअरी. आता या बिग बँग थेअरीमुळे काय झाले की हे पार्टिकल्स सगळे स्प्रेड झाले अँड दॅट रॅपिड एक्सपान्शन लीड्स इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये अशा प्रकारचं हे एक्सपान्शन घडून आलं आणि कालांतराने मग ते स्लो व्हायला लागल्यानंतर पहिल्या 3 मिनिटांमध्ये म्हणजे विदिन अ फर्स्ट 3 मिनिट्स द फर्स्ट ॲटम स्टार्ट्स टू डेव्हलप आणि अशा प्रकारे पहिला एक ॲटम डेव्हलप झाला. नंतर विदिन द 3 लाख इयर्स फ्रॉम द बिग बँग थेअरी द टेम्परेचर जे आहे युनिवर्सचं ते
4500 डिग्री केल्विन पर्यंत काय झालेलं ड्रॉप झालेला आहे आणि इथूनच बघा आपल्याला ॲटॉमिक मॅटर तयार होताना दिसत असतात. तर अशा प्रकारे ही जी पहिली इव्हेंट होती किंवा युनिव्हर्सच्या फॉर्मेशनसाठी जी इव्हेंट होती दॅट इज कॉल्ड ॲज द बिग बँग थेअरी. मग आता बिग बँग थेअरी तर झाली, नंतर आता पाहायचं आपल्याला की हाऊ द स्टार्स आर फॉर्म अँड हाऊ द प्लॅनेट्स आर फॉर्म. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे स्टार फॉर्मेशन. आता स्टार फॉर्मेशन म्हणत असताना ॲज वी ऑल नो दॅट गॅलेक्सीज आर or galaxies contain the large number of stars. म्हणजे सगळ्यात पहिले गॅलेक्सीज तयार झाल्या असणार आणि गॅलेक्सीच्या आतमध्ये काय तयार झालेले असणार स्टार तयार झालेले असणार. तर गॅलेक्सी तयार कशा प्रकारे झाल्या तर गॅलेक्सी स्टार्ट्स टू डेव्हलप फ्रॉम द अक्युमुलेशन ऑफ अ लार्ज क्लाउड कॉल्ड एज द नेबुला. आता व्हॉट इज मीन बाय नेबुला तर नेबुला मीन्स एक प्रकारचं ढग ज्याला क्लाउड आपण असं म्हणू शकतो आणि कशाचं असणार आहे हायड्रोजनचं क्लाउड असणार आहे. अशा प्रकारचं हे क्लाउड तयार झालं आणि या नेबुलाच्या आतमध्ये लोकलाइज क्लम्प्स तयार व्हायला लागले. लोकलाइज क्लम्प्स म्हणजे आपण छोटे छोटे गोळे ज्याला म्हणू शकतो किंवा अशा प्रकारचे काइंड ऑफ लम्स आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे नेबुलाच्या आतमध्ये लोकलाइज क्लम्प्स तयार व्हायला लागले आणि हे लोकलाइज क्लम्प्स जसे जसे वाढायला लागले तसे तसे ते डेन्सर व्हायला लागले आणि डेन्सर होत असताना आपल्याला दिसते की या डेन्सर होण्याच्या यांच्या प्रोसेस मधूनच आपल्याला स्टार फॉर्मेशनचं बेसिस मिळते. म्हणजे सगळ्यात पहिले एक क्लाउड तयार झाला हायड्रोजनचा. तो क्लाउड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गॅलेक्सी होतं आणि गॅलेक्सीच्या आतमध्ये लोकलाइज क्लम्प्स तयार व्हायला लागले गॅसेसचे आणि हे लोकलाइज क्लम्प्स जेव्हा डेन्सर व्हायला लागले तेव्हा स्टार तयार व्हायला लागले. तर अशा प्रकारे स्टार फॉर्मेशन झालं. आता स्टार फॉर्मेशन नंतर सेकंड फिनॉमिना आहे दॅट इज द फॉर्मेशन ऑफ द प्लॅनेट्स. फॉर्मेशन ऑफ द प्लॅनेट्स म्हणत असताना जसं आपण आताच पाहिलं की लोकलाइज क्लम्प्स तयार झाले मीन्स स्टार्स आर फॉर्म आउट ऑफ द लोकलाइज क्लम्प्स विदिन द गॅलेक्सी. मग हे लोकलाइज क्लम्प्स जे होते तेव्हा यांच्या सराउंडिंग मध्ये एक डिस्क तयार झालेली आहे आणि ही डिस्क जी होती दॅट वॉज फॉर्म आउट ऑफ द हायड्रोजन और वी कॅन से द क्लाउड प्लस डस्ट पार्टिकल्स. आणि जसे जसे मग हा जो कोर आहे तो कंडेन्स व्हायला लागली तशी तशी ही डिस्क सुद्धा कंडेन्स व्हायला लागली आणि या डिस्क पासूनच आपल्याला काय दिसते आहेत की अशा प्रकारे एक सरफेस तयार व्हायला लागला अराउंड द कोर. आणि हे जे सरफेस होते परत यांच्यामध्ये आपल्याला दिसत की लम्प्स तयार व्हायला लागले and the lumps were formed out of the cohesion and that small lumps were called as the planetesimal. Planetesimal were the small bodies and these small bodies started to accrete leading to the formation of the planets. तर अशा प्रकारे एक कोर तयार झाला. कोरच्या आजूबाजूला एक डिस्क शेप अशा प्रकारचा तयार व्हायला लागला आणि त्या डिस्क शेप पासून मग प्लॅनेट्स तयार व्हायला लागले आणि मग आपल्याला दिसतं की आपल्या युनिव्हर्स मध्ये गॅलेक्सी स्टार्स अँड प्लॅनेट्स अशा प्रकारचे एक स्ट्रक्चर पूर्ण तयार झालेलं आहे. तर दॅट वॉज ऑल अबाउट द ओरिजिन ऑफ द युनिव्हर्स. तर बघा सगळ्यात पहिली बिग बँग थेअरी टूक प्लेस 13.7 million years ago from present and the earth was formed before 4.6 million years ago. That was all about the origin of the universe. Now the second topic in this lecture we are going to deal with the latitudes and longitudes. Now we are moving towards the earth. So we are traveling from universe towards the earth. So let us study about the earth. Earth is geoid shaped. Now what is meant by geoid shape? Geoid shape means it is not a complete sphere but it is somewhat flattened at the poles and bulges out at the equator and that shape is called as the geoid shape. Actually the name of this shape is oblate spheroid. We can call the geoid is nothing but the nickname of the earth because it resembles to geoid. So it flattens at the poles and bulges out at the equator. तर बघा आता लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड मराठीमध्ये याला अक्षरवृत्त आणि रेखावृत्त असं म्हणतात. तर अक्षरवृत्त काय आणि रेखावृत्त म्हणजे काय? सपोज वी हॅव टू plot one point on the map. This is the map or we can say the x-axis and y-axis. We have to plot the one point P. Now the coordinates of the P point is 3 and 4. So we have to take the distance 3 from the x-axis and distance 4 from the y-axis and we have to get the intersection point of this x and y and where we will be plotting the point P. In this way म्हणजेच इथे आपल्याला असं दिसतं की एखादा पॉइंट जर प्लॉट करायचा आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला पाहावं लागणार आहे की त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे. आता जर 2D मध्ये पाहिलं तर आपल्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स मिळणार आहे. अशाच प्रकारे आपल्या अर्थ वरती जर आपल्याला एखादी प्लेस लोकेट करायची आहे तर आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती करावे लागणार आहेत आणि याच अशा एका प्रयत्नासाठी आपण अर्थला काय केलेलं आहे लॅटिट्यूड म्हणजेच अक्षरवृत्त आणि लॉन्जिट्यूड्स म्हणजे रेखावृत्तामध्ये विभागलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय लॅटिट्यूड. तर लॅटिट्यूड म्हणजे बघा काय the horizontal imaginary lines drawn on the surface of the earth is called as the latitude. Actually
बघा काय होत आहे की लॅटिट्यूड म्हणत असताना इट इज अन आर्क सबटेंड बाय इट इज अन अँगल सबटेंड बाय अन आर्क टू द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजेच अशा प्रकारे जर समजा अर्थचं सेंटर असेल तर इथे जो काही आर्क त्यांनी सबटेंड केलेला आहे त्याला आपल्याला लॅटिट्यूड म्हणायचं आहे. पण आपल्या समजण्यासाठी आपण म्हणणार आहोत इट इज अ लाईन, इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, इट्स कॉल्ड एज द लॅटिट्यूड. तर बघा सगळ्यात पहिले एक आपण अशा प्रकारची हॉरिझॉन्टल लाईन काढली की दॅट पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ अँड इट इज कॉल्ड एज द 0 डिग्री लॅटिट्यूड. नंतर आता ऍक्च्युअली इट इज नॉट अ लाईन, इट इज ऍक्च्युअली द सर्कल. बिकॉज अर्थ जर आपण समजा अशा प्रकारे पूर्ण अर्थ घेतोय तर आपण ती अशा प्रकारची लाईन याच्यावरती काढणार आहोत. म्हणजे या पॉईंट पासून स्टार्ट करणार आणि एक कम्प्लीट सर्कल आपण कम्प्लीट करून वापस येणार आहे, त्याला आपण लॅटिट्यूड्स म्हणणार आहे. असा सगळ्यात मोठा सर्कल जो होता की जो आपण पहिली लाईन काढली दॅट पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ, इट इज कॉल्ड एज द 0 डिग्री लॅटिट्यूड. आणि या 0 डिग्री लॅटिट्यूडलाच म्हटलं जातं इक्वेटर. मराठीमध्ये याला अक्षवृत्त असं मराठीमध्ये याला विषुववृत्त असं म्हटलं जातं. नंतर बघा अशाच प्रकारे आपण काय केलेलं आहे की काही ठराविक अंतराने अशा सगळ्या लाईन्स काढत काढत गेलो. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आर्क सबटेंड बाय इट इज द अँगल सबटेंड बाय द आर्क, तर इथे आपल्याला दिसतं की दॅट इज द 90 डिग्री ऑफ अँगल. म्हणजेच आपल्याला एकूण जे काही लॅटिट्यूड्स मिळणार आहे ते असणार आहे 90 डिग्री, टोटल 90. तर अशा प्रकारे लॅटिट्यूड्स आपण काढले. आता लॅटिट्यूड्स म्हणत असताना जसं मी आधीच सांगितलं दे आर द हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉन ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. अशा प्रकारच्या लाईन्स आपण अर्थवरती काढलेल्या असणार. आता बघा इथे आपल्याला काही वैशिष्ट्य पाहायचे आहेत. व्हॉट आर द स्पेसिफिक फीचर्स ऑफ द लॅटिट्यूड्स. इथे आपल्याला दिसतं की जी सगळ्यात मोठा लॅटिट्यूड असणार आहे दॅट विल बी द इक्वेटर विच पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ अँड दॅट इज कॉल्ड एज द ग्रेट सर्कल. मराठीमध्ये याला महावर्तुळ असं म्हटलं जाते आणि इट्स मेजर इज 0 डिग्री लॅटिट्यूड. नंतर जसं जसं आपण इक्वेटर कडून पोल्स कडे जाणार as we travels from equator towards the pole, the length of the latitude decreases. म्हणजे हा एक असा सर्कल आहे. हा सर्कल सपोज मी काढला आणि त्याला ब्रेक केला तर मला अशा प्रकारची लाईन मिळणार. नंतर मी ही जर लाईन घेतली आणि तिला ब्रेक केली तर मला ही लाईन छोटी मिळणार. म्हणजेच मी काय अझ्युम करू शकते की द लेंथ ऑफ द लॅटिट्यूड डिक्रीजेस ऍज वी ट्रॅव्हल फ्रॉम इक्वेटर टुवर्ड्स द पोल. म्हणजेच ऑल द लॅटिट्यूड्स आर नॉट ऑफ इक्वल लेंथ. त्यानंतर बघा द डिस्टन्स बिटवीन द टू लॅटिट्यूड्स इज इक्वल्स. म्हणजेच काय, टू लॅटिट्यूड्स आर इक्वी डिस्टन्स. दोन डिस्टन्स जे आहे यांच्यामधलं हे सारखंच आहे. सपोज इथे एखादा पॉईंट आहे ए, इथे एखादा पॉईंट आहे बी, इथे एखादा सी, डी. आता मी जर म्हणते की हे दोन प्लेसेस आहेत ए प्लेस, बी प्लेस, सी प्लेस, डी प्लेस, तर जितकं डिस्टन्स या ए आणि बी प्लेस मधलं असणार आहे तितकंच डिस्टन्स सी आणि डी मधलं पण असणार आहे. नंतर बघा टू लॅटिट्यूड्स आर पॅरलल टू इच अदर. म्हणजेच हे जे दोन लॅटिट्यूड्स आहे अक्षरवृत्त एकमेकांना समांतर आहे. म्हणजेच काय, दे नेवर इंटरसेक्ट इच अदर. तर अशा प्रकारे दीज आर द फीचर्स ऑफ द लॅटिट्यूड. तर बघा लॅटिट्यूड स्टार्ट्स फ्रॉम 0 डिग्री अप टू द 90 डिग्री. टोटल लॅटिट्यूड्स ऑन द अर्थ आर 180 डिग्री. The extension of the latitude is from 0 to 90 degree in the northern hemisphere, 0 to 90 degree in the southern hemisphere. आणि मग आता लॅटिट्यूड म्हणत असताना बघा 1 2 3 4 असं आपण 90 पर्यंत 90 पर्यंत जाणार, पण नेमका कोणता लॅटिट्यूड म्हणायचा आपल्याला. म्हणून नॉर्दर्न साईडच्याला आपण काय म्हणणार आहे, नॉर्दर्न हेमिस्फिअर मधल्याच्या समोर आपल्याला नॉर्थ असं लिहावं लागणार आहे आणि सदर्न हेमिस्फिअरच्या समोर आपल्याला साऊथ असं लिहावं लागणार आहे. म्हणजेच काय, दर इक्वेटर डिवाइड्स द अर्थ इंटू इक्वल टू हाफ्स, दे आर कॉल्ड एज द नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड सदर्न हेमिस्फिअर. तर अशा प्रकारे हे आपल्याला इथे लॅटिट्यूड्स पाहायला मिळतात. याच्यानंतर सेकंड येतं लॉन्जिट्यूड. आता जसं आपण हॉरिझॉन्टल लाईन्स काढल्या अगदी तशाच प्रकारे आपण व्हर्टिकल इमॅजिनरी लाईन्स काढलेल्या अर्थच्या सर्फेसवरती अँड दे आर कॉल्ड एज द लॉन्जिट्यूड. मराठीमध्ये त्याला रेखावृत्त असं म्हणत असतात. तर बघा सगळ्यात पहिली लाईन काढली की दॅट पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ अँड दॅट लाईन अगेन डिवाइड्स द अर्थ into equal two halves, that is the western half and eastern half. मग इथून ही लाईन काढल्यानंतर आपण अशाच प्रकारे कॉन्सेंट्रिक लाईन्स अशाच प्रकारच्या लाईन्स आपण ड्रॉन करणं सुरू केलेलं आहे. मग या साईडला जात असताना ऑल द लॉन्जिट्यूड विल बी ईस्टर्न लॉन्जिट्यूड, या साईडला जात असताना ऑल द लॉन्जिट्यूड विल बी द वेस्टर्न. मीन्स अर्थचे दोन भाग इथे झालेले आहेत आणि या लाईनच्या एक्झॅक्ट मागची जी काही लाईन असणार आहे दॅट विल बी द 180 डिग्री. म्हणजेच ही जर आपण 0 घेतलेली आहे त्याच्या मागची काय असणार आहे, 180 डिग्री लॉन्जिट्यूड असणार आहे. ऍक्च्युअली दीज आर नॉट द लाईन, दीज आर द सर्कल्स. म्हणजेच अशी जर अर्थ असेल तर अशा प्रकारे कंप्लीट काढलेले हे सर्कल्स आहेत. तर अशा प्रकारे अर्थला इथे सुद्धा दोन भाग मध्ये आपण डिवाइड केलेला आहे. नंतर बघा 0 डिग्री इज कॉल्ड एज द इंटरनॅशनल स्टँडर्ड मेरिडियन अँड याच्या मागची जी लास्ट लाईन असणार आहे दॅट इज कॉल्ड एज द इंटरनॅशनल डेट लाईन. तर यापुढील जो भाग आहे तो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.